सचिन पार्लेकर हा आपल्याला दरवर्षी गुरुदक्षिणा देतो. त्याला एवढं आपल्या मंडळाविषयी प्रेम आहे, आदर आहे. त्याला सवय ते त्यांच्या बँडमधूनच लागलेली आहे. बँडवाले पण जायचे पिकनिकला आणि तिथे मास्तरांचा वगैरे मोठ्या लोकांचा सिनियर लोकांचा सत्कार करायचा. हीच प्रथा त्याने आज आपल्याकडे म्हणजे आता चालू केलेली आहे. आणि मी तर म्हणतो सचिन, हे तुझं मोठं पण आहे की तू सर्वांना असा आदर सत्कार करून तुझं मन हे करतो. पण तुझ्या आवडीनुसार तू सगळं बँड तुझा बँडच म्हणावं, स्पीकर पासून सर्व इन्स्ट्रुमेंट तू आणलेलं आहेस. माणसं तू आणली, तुझा पुत्र पण त्याच्यात सहभागी आहे. आणि हे जे तू मनोरंजन आम्हाला घडवलेलंच आहे आणि त्याचा आम्ही आनंद द्विगुणित केला आहे, प्रश्नच नाही. त्यासाठी सर्वांनी एका जोरदार टाळ्याने सचिनचं स्वागत करावं. धन्यवाद. मी सचिन पार्लेकर, आपल्या पाड्यातील रहिवासी, आपल्या भजन मंडळीतील एक सदस्य. जे मी बँडमध्ये आजमावलं, मी शिकलो तिकडे. बँडच्या प्रथा म्हणजे बरेच काही असतात. तसंच मला असं वाटलं की तिथे आम्ही आमच्या मास्तरांचा वगैरे सत्कार करायचो. गुरुपौर्णिमा आपली जवळ आलेली आहे. आपण आपल्या पाड्यात पण गुरुपौर्णिमा साजरी करत नाही. त्या निमित्ताने एक आपण गेट टुगेदर करतो. त्याच्यामध्ये हे निमित्त साधून म्हणून मी आपल्या पाड्यातील वरिष्ठ या गुरुजनांचा म्हणजे सत्कार करण्यासाठी मी थोडासा तत्पर असतो का, तर आता मी सध्या बँडला बहुतेक कमी जातो. पण ही जी मंडळी ही मला आयुष्यभरच म्हणजे लाभलेली आहे. इथे आपला पाडा, आपली एकी, हे याच्यामुळेच आपल्याला कळतं की आपण किती एकत्र आहोत. ही पिकनिकच आपल्याला साध्य करून देते की बाबा आपण किती एकत्र आहोत, काय करतो ते. म्हणून मला असं वाटलं की ती प्रथा आपण इकडे आपल्या मंडळाकडे वळवावी, म्हणून मी हे चालू केलं. गुरुपौर्णिमेनिमित्त सांगायचं झालं म्हणजे गुरु आणि शिष्याचं नातं म्हणजे ज्ञानाचा सागर असतो. जे ज्ञान आपल्याला गुरु देतो तेच आपण साध्य करून वर्चस्व गाजवतो. आज जसं मला माझ्या मास्तरांनी शिकवलं, आज कुठेतरी मी माझी जागा बनवू शकतो. तसंच सहकार्य तुमचं देखील मला आहे. जेव्हा मी तिसरं गोल्ड घेऊन आलो, मी मिरवणूक काढली. एक मी छोटेखानी मिरवणूक होती ती, पण ते आमच्या पार्टनर वगैरे पण चांगलं वाटलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जो सत्कार केला पाड्यात तिथे ट्रॉफी आणल्यानंतर, ते त्यांना एवढं भरून आलं ना की ते अजूनही आठवण काढतात, दादा तुमच्याकडे जे घडलं ते भूतो ना भविष्य होतं असं. म्हणून ते पण बोलतात की खरं दादा तुम्ही म्हणजे आम्हाला गुरुपेक्षा महान. आता ना या वर्षी तर मी म्हणजे माझ्या ऑल इंडियामधून रिटायरमेंट घेतलेली आहे. म्हणजे 3 वेळा गोल्ड मारलं, काहीतरी सार्थक केल्यासारखं वाटलं. म्हणून मी आता रिटायरमेंट, पण तरी पण मला कोच म्हणून ते लोक पाठी लागले, दादा तुम्ही आम्हाला कोच म्हणून तरी या, पण महिनाभर तरी आमच्या सोबत राहा असं. तर मी यावर्षी ॲज अ कोच म्हणून तरी माझी निवड होईल. दुसरी गोष्ट एक आनंदाची अशी आहे की आपली या टायमाला महाराष्ट्र पोलीसच्या महिलांची बिगुल टीम राहते ना, त्याच्यावरती मला प्रशिक्षक म्हणून नेमलेलं आहे. ही मोठी म्हणजे असं वाटतं काहीतरी आपण चांगलं करतोय म्हणून आपल्याला एक एक प्रचित भेटत चालली. धन्यवाद. असो, गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा. गुरु म्हणजे निष्ठा, कर्तव्य. गुरु म्हणजे निसीम श्रद्धा आणि भक्ती. गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य. गुरु म्हणजे आदर्श, प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतीक. आजपर्यंत कळत न कळत ज्यांनी मला ज्ञान दिलं त्या निमित्ताने मी सर्व गुरुजनांचा नमन करून मी त्यांना प्रणाम करतो व आपण पुढील कार्यक्रमास सुरुवात करूया. एक गुरुवंदन होऊन जाऊया. गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः.
जे वाटलं करावं म्हणून ते अनपेक्षितपणे करत आहे. या भजन मंडळी किंवा आपल्या या सहलीचा एक भाग म्हणून आपल्यामधून म्हणजे आपल्यामध्ये असलेले व त्यांच्या कामावरून निवृत्ती घेतलेले असे खंडोबाबांनी ह्यांचा आपण पहिला सत्कार करूया, जेणेकरून म्हणजे त्यांना पण वाटेल की रिटायरमेंट फक्त माझी तिकडे नव्हती, आमच्या मंडळाने पण काहीतरी केलं. म्हणून खंडोबाबांनी प्रथम तुम्ही इकडे या, तुमचा शाल श्रीफळ व फुलगुच्छ देऊन तुमचा सत्कार करू. श्री पंढरीनाथ मला पण पाहिजे आई वाड्यावर तुला स्वामी अजित पवार नंबर धन्यवाद. आता यानंतर केजरीवाल दिसते, केजरीवाल प्रथम म्हणजे आपल्या भजनातील गुण म्हणजे जसे माझे एक प्रेरणास्थान आहे माझे दादाही रमाकांत दादा, त्यांना आपण शाल श्रीफळ व टोपी देऊन आपण त्यांचा सत्कार करू. श्री पंढरीनाथ कुलस्वामी यानंतर आपले गजानन दाबो यांनी पुढे यावं, त्यांचा सत्कार घ्यावा. प्रभू श्री रामचंद्र महाराज की जय. यानंतर विलास ड्युटे श्री वेदादेव महाराज की पुंडलिका श्री ज्ञानदेव यानंतर खंडोबा गणेश स्वामी तेवढाच आहे मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. चॉकलेट हिरो आहे. यानंतर ज्ञानेश्वर चांगलं हर हर महादेव. विकादेव महाराज की जय. महाराज की यानंतर चिंतामणी सर्व
संत मंडळी अहंकाराचा वारा नलागो राजसा माझी या विष्णुदासा नाम म्हणे दयासा वे कल्याण जन्मुखी निधान या पंढरपुरात काय वाजत गाजत काय वाजत गाजत सोन्याचा वाशिंग लगनदेवाचं लागत सोन्याचं वाशिंग लगनदेवाचं लागत या पंढरपुरात या पंढरपुरात काय वाजत गाजत काय वाजत गाजत सोन्याचं वाशिंग आज आपल्या सहलीचा सगळ्यात मोठा म्हणजे कार्यक्रम सोहळा होता त्या सचिनने आयोजित केला होता तो चांगल्याप्रमाणे एकदम पार पडलेला आहे. एक म्हणजे गुरुला आपण जे अर्पण करतोय जे आपण गुरुनी दिलेलं ज्ञान गुरु म्हणजे एक विद्यालय असते कौरी शिष्य येतात त्यांची निघून जाणार ते विद्यालय देत असते ती गुरु तसेच असतात ते गुरु कायम नाही बसलेले असतात आणि कौरे विद्यार्थी पुढे निघून जातात त्यांचे प्रत्येक एकला ते आज मी ऐलून सांगतो काय वेदांपाड्यांची 4 पिढी आलेल्या आणि पहिली मोठी आहे आम्ही आमच्या नंतरची एक छोटी आणि आता ते अजून एक पण आले पण या आईचरणी मी विनंती एक आशीर्वाद मागतो काही मोठी पिढी आणि अजून 5 पिढ्या आम्ही सतत एकत्र येऊन दे ही तुमची आम्हाला तुम्हाला विनंती करतो की हा एवढा मोठा सचिन पार्लेकरने सत्कार केलेला आहे ते सचिन पार्लेकरचा त्यांनी सत्कार केला. सचिन पार्लेकरने आपल्या सगळ्या पायातील त्या सभेमध्ये आपले सहभागी झालेले आहेत त्यांचा खरंच अति उत्कृष्टपणे सत्कार केलेला आहे. तर आपली बुवा हे वेदांडे मंडळाचे आपली बुवा रमाकांत हे सचिनचा सत्कार करत आहेत त्याबद्दल सगळ्यांनी एका पुन्हा एकदा टाळी जय ज्ञानेश्वर महाराज की जय श्री तुकाराम महाराज की जय
सिद्धेश्वर महाराज की जय. बोला अन्नपूर्ण माते की जय. बोला अन्नपूर्ण माते की जय.